सध्या महाराष्ट्रात ज्या भोंदू खरात प्रकरणाची जोरदार चर्चा होते, तर त्यात काल भोंदू खरातचा एक व्हिडिओ समोर आलाय। नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, आता ताकदच राहिली नाहीये असा भोंदू अशोक खरात वाकलेल्या पाठीने आणि थकलेल्या आवाजामध्ये बरळत होता। त्याचा हा व्हिडिओ पाहून पापाचा घडा भरलेल्या या भोंदू बाबाला पोलिसांनी चौकशी दरम्यान चांगला चोपल्याच्या चर्चा सुरू झाल्या आणि या प्रकरणामध्ये खरात सारख्या नराधमाला गुडघे टेकायला लावणाऱ्या SIT टीमचं कौतुकही झालं। त्या निमित्ताने चर्चेत आल्या या SIT टीमचं नेतृत्व ज्यांच्या हाती दिलं गेलंय त्या तेजस्विनी सातपुते व त्यांच्या टीमने आतापर्यंत खरातच्या केलेल्या चौकशीतून अनेक बाबी समोर आल्यानं या दबंग पोलीस अधिकारी कोण आहेत असा प्रश्न सर्वांना पडलाय। तर तेच सांगणार आहे। तेजस्विनी सातपुते एक कार्यक्षम महिला पोलीस अधिकारी आहेत। मूळच्या अहिल्यानगर जिल्ह्यातल्या शेवगावच्या त्या रहिवासी, 2012च्या IPS बॅचच्या त्या अधिकारी आहेत। कठोर कार्यपद्धती आणि संवेदनशील गुन्ह्यांच्या तपासासाठी त्या खूप प्रसिद्ध आहेत। त्यांनी आतापर्यंत सातारा पोलीस अधीक्षक, सोलापूर पोलीस अधीक्षक म्हणून सुद्धा जबाबदारी सांभाळली। पुणे वाहतूक शाखेच्या त्या पोलीस उपायुक्त सुद्धा राहिल्यात। SRPFच्या त्या समादेशक सुद्धा होत्या। फलटण इथल्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाच्या तपासावरती देखरेख ठेवण्यासाठी शासनाने त्यांचीच नियुक्ती केली होती। आतापर्यंत त्यांच्या नेतृत्वामध्ये स्थापन झालेली खरात प्रकरणातली ही तिसरी SIT आहे। असा एक स्ट्रॉंग अनुभव असलेल्या तेजस्विनी सातपुते आता खरात प्रकरणातली चौकशीही कशी पुढे नेतात याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। या एकूणच प्रकरणावरती तुमचं काय मत आहे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि फॉलो करा लगाओ बत्ती।